See, the next we are going to start. The next point is ऑक्झो ऍसिड्स. ऑक्झो ऍसिड्स कोणाचे तर सल्फरचे आणि हॅलोजनचे. नेक्स्ट पॉइंट आपण काय डिस्कस करणार आहे ऑक्झो ऍसिड्स. कोणाचे ऑक्झो ऍसिड्स सल्फरचा ऑक्झो ऍसिड आणि हॅलोजनचा ऑक्झो ऍसिड्स. सो सल्फरच्या ऑक्झो ऍसिड्स मध्ये बघा एक अस आणि एक इक अशी दोन कंडिशन असतात. अस म्हणजे जिथं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +4 आणि इक म्हणजे जिथं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +6. हे बघा हा OH हा S हा OH हा डबल बॉन्ड O आणि इथं लोन पेअर आहे. इथं लक्ष द्या प्लीज सगळ्यांनी. सल्फर आहे त्याला 4 बॉन्ड आहेत. 4 बॉन्ड कसे आहेत त्याला तर या साईडला OH या साईडला OH आणि या साईडला डबल बॉन्ड O आणि इथं लोन पेअर आहे. जेव्हा 4 बॉन्ड्स आहेत अस ह्याला म्हणतो आपण सल्फ्युरस. हा कोण आहे तर सल्फ्युरस ऍसिड ज्यामध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +4. काय ऑक्सिडेशन स्टेट +4. आता सल्फ्युरिक ऍसिड काय वेगळं नसतंय सेम स्ट्रक्चर OH डबल बॉन्ड O आणि खाली पण डबल बॉन्ड O म्हणजे हा कोण झाला तर सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे इथं सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे तर +6. अस म्हणजे +4 ऑक्सिडेशन स्टेट आणि इक म्हणजे +6 ऑक्सिडेशन स्टेट. आता ओलेम. ओलेम म्हणजे डायसल्फ्युरिक ऍसिड किंवा पायरोसल्फ्युरिक ऍसिड म्हणतो आपण त्याला. कसला ऍसिड म्हणतो पायरोसल्फ्युरिक ऍसिड. पायरोसल्फ्युरिक ऍसिड मीन्स ओलेम. ह्यालाच आपण कसला ऍसिड म्हणतो तर डायसल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड कसा बनलेला असतो OHS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH परत येतं OHS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. इथला H आणि इथला OH काय होणार आहे तर रिमूव्ह म्हणजे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला. दोन वेगवेगळ्या सल्फ्युरिक ऍसिड मधला एकाचा H आणि एकाचा OH आपण रिमूव्ह केला आणि इथं काय आणला तर ऑक्सिजन आणला. काय आणला इथं ऑक्सिजन. ह्याला म्हणतात पायरोसल्फ्युरिक ऍसिड किंवा डायसल्फ्युरिक ऍसिड किंवा ओलेम. ह्याचं फॉर्म्युला असते H2SO काय असते तर O7. ह्याचं फॉर्म्युला आहे H2SO3. ह्याचं फॉर्म्युला आहे H2SO4. तसंच थायोसल्फ्युरिक ऍसिड म्हणून असते. कसला ऍसिड असते थायोसल्फ्युरिक. थायोसल्फ्युरिक मध्ये काय असते हा OHS OH आहे. इथं डबल बॉन्ड S आणि इथं डबल बॉन्ड काय असते तर तुमचं सल्फ्युरिक ऍसिडला डबल बॉन्ड होता की नाही इथं फक्त चेंज करायचा डबल बॉन्ड S डबल बॉन्ड O. ह्याला आपण थायो सल्फ्युरिक ऍसिड म्हणतो. कसला ऍसिड म्हणतो थायोसल्फ्युरिक. इक म्हणजे +6 ऑक्सिडेशन. थायोसल्फ्युरस असला असतं तर हा पार्ट येणार नाही. थायोसल्फ्युरस असेल तर हा पार्ट येणार नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट परऑक्सी. ह्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतंय यश मूव बंद करो प्लीज. H2S2 क्या आहे तो O3 थायोसल्फ्युरिक. आता नेक्स्ट अजून एक असतो तो परऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. परऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड आणि दुसरं कोणतं आहे तर परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. परऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिडला आपण कारोज ऍसिड म्हणतो. कसला ऍसिड म्हणतो कारोज. आणि परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिडला आपण काय म्हणतो तर मार्शल्स ऍसिड. हा परऑक्सी लिंकेज आहे या दोघांमध्ये. कसला लिंकेज आहे कसला लिंकेज आहे परऑक्सी लिंकेज. परऑक्सी लिंकेज कसं आहे बघा हा सल्फ्युरिक ऍसिड आहे OHS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे OH. हे बघा हा जो आहे ना हा परऑक्सी लिंकेज आहे.
2 ऑक्सिजन आले ना? किती ऑक्सिजन आले? 2. म्हणजे ह्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे आणि ह्याची पण ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -1. पर ऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिडला 2 सल्फ्युरिक ऍसिड असतात, दोघांमध्ये 2 ऑक्सिजन येतात. म्हणजे हाच स्ट्रक्चर लिहायचं पण 2 ऑक्सिजन लिहायचे मध्ये. किती ऑक्सिजन लिहायचे? 2. म्हणजे इथं परत काय येणार आहे हा? इथं OH, इथं S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. परत इथं S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH येणार आहे. आणि इथं काय येणार आहे तर O आणि इथं काय येणार आहे तर O. ह्याला म्हणतात परऑक्सी डायसल्फ्युरिक. कारण 2 सल्फ्युरिक ऍसिड आहेत आणि इथं कसला लिंकेज आहे तर परऑक्साइड लिंकेज आहे. ह्याला परऑक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड म्हणतो कारण मोनोसल्फ्युरिक ऍसिड आहे आणि त्यामध्ये परऑक्साइड लिंकेज आहे. आणि हे 6 स्ट्रक्चर्स आहेत माझ्यामध्ये 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 4 5 6. हे 6 स्ट्रक्चर्स आहेत जे एक्झामला इम्पॉर्टंट आहेत, जे एक्झामला विचारतात. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर जुना टेक्स्टबुक असेल तर स्ट्रक्चर चुकलेले आहेत. नवीन टेक्स्टबुक मध्ये स्ट्रक्चर्स बरोबर आहे. एकदा सगळे स्ट्रक्चर पटकन लिहून घ्या फक्त. एकदा नेक्स्ट आपण ऑक्झो ऍसिड्स ऑफ हॅलोजन बघणार आहे. काय बघणार आहे? ऑक्झो ऍसिड्स ऑफ काय बघणार आहे तर हॅलोजन. So see one thing, the halogen shows 4 oxidation state. जो काय हॅलोजन आहे तो हॅलोजन किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो? 4. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे 4 हॅलोजन्स आहेत. हे 4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. कोणती 4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात? एका ह्याच्यामध्ये हायपोहॅलस मध्ये एक्सेप्ट फ्लोरीन बाकी सगळे +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. एक्सेप्ट काय? फ्लोरीन -1च दाखवणार. हायपोहॅलस नंतर नेक्स्ट कोण आहे तर हॅलस मध्ये +3 दाखवतात. नेक्स्ट हॅलिक ऍसिड्स मध्ये कसे दाखवतात तर +5. आणि पर हॅलिक मध्ये काय दाखवतात तर +7. ठीक. फ्लोरीन आयुष्यात एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. कोणती? -1. त्यामुळे त्याचं फक्त हे आपण अनॉमलस प्रॉपर्टी मध्ये पण बघितलं की ते काय दाखवते तर हायपोफ्लोरस. काय दाखवते? हायपोफ्लोरस. बाकी फ्लोरस, फ्लोरिक, परफ्लोरिकचा विषयच येत नाही. क्लोरीन हा एकमेव असा हॅलोजन आहे की 4ही ऑक्झो ऍसिड्स दाखवतो. काय दाखवतो? आणि एक्झामला विचारतात ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन. आता क्लोरीन हा HOCl लोन पेर आहे तेवढेच यायला पाहिजे. हायपोक्लोरसला क्लोरीन वरती किती लोन पेर असतात? 3. ते लोन पेर कमी होत जातात. क्लोरस ऍसिडला क्लोरीन वरती किती लोन पेर असतात तर 2. आणि ऑक्सिजन झाला. एक लोन पेर बॉन्ड पेर मध्ये कन्वर्ट. हा क्लोरस. नेक्स्ट क्लोरिकला 2 लोन पेर बॉन्ड पेर मध्ये कन्वर्ट आणि एक लोन पेर राहतो तसाच. आणि पर क्लोरिकला 3ही लोन पेर कशामध्ये कन्वर्ट झालेले असतात? बॉन्ड पेर. बॉन्ड काउंट करा तुम्ही 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 1 2 3 1. पर हायपोक्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड, क्लोरिक ऍसिड, पर क्लोरिक ऍसिड हे एक्झामला कंपल्सरी विचारतात असा प्रश्न. ड्रॉ द ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन. ड्रॉ द ऑक्झो ऍसिड्स ऑफ व्हॉट? क्लोरीन. आता ब्रोमीन हायपोब्रोमस ही दाखवतो आणि आयोडीन हायपोआयोडस ही दाखवतो. पण हॅलस हे दोन्ही दाखवत नाही. ब्रोमस आणि आयोडस हे दाखवत नाही. बरं आता कोणता? हॅलो हायपोब्रोम. HO इथं काय येणार आहे तर Br डबल बॉन्ड O
डबल बॉन्ड सेम असते, फक्त लोन पेअर बघा चेक. आणि आयोडिक, आयोडिक, हॅलिक ऍसिड, आयोडिक ऍसिड, ब्रोमिक ऍसिड. पर हॅलिक मध्ये परत H, इथं O, इथं ब्रोमिन, परत डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल, इथं HO. काय माहिती आहे काय मित्रांनो, फक्त ब्रोमिन आणि आयोडीन हॅलच दाखवत नाही, बाकी सगळे दाखवतात. क्लोरीन सगळे दाखवतो, हायपोक्लोरस, क्लोरस, क्लोरिक, परक्लोरिक. बघूया एक्झाम मध्ये जे विचार. पण फ्लोरीन एकच दाखवतो, फ्लोरीन एकच दाखवतो. आता ह्यांचे फॉर्म्युला सांगते काय. ह्याचं फॉर्म्युला असतंय HO काय असते तर X, ह्याचं फॉर्म्युला असतंय HXO2. म्हणजे ऍक्च्युली एक ऑक्सिजन आधी आणि एक ऑक्सिजन नंतर नसते, HXO2. हॅलिकचं काय असते तर HXO काय असते तर 3, आणि इथं काय असते तर HXO काय असते तर 4. हे समजलं. ऑक्झो ऍसिड्स ऑफ हॅलोजन समजले, काय डाऊट आहे यामध्ये? समजलं इम्पॉर्टंट पॉइंट कोणता आहे? ठीक आहे. नेक्स्ट आता केमिकल रिॲक्टिव्हिटी, केमिकल प्रॉपर्टीज. कोणाचे केमिकल प्रॉपर्टीज आता? ग्रुप 16, ग्रुप 17 आणि ग्रुप 18. ग्रुप 16, ग्रुप 17 आणि ग्रुप कोणाचे तर 18. चलो ठीक आहे. हा, हे बघा केमिकल रिॲक्टिव्हिटी. आता हे आपण ह्यापर्यंत ऑक्सिडेशन स्टेट वगैरे पॉइंट बघितलेला होता. आता आपण काय डिस्कस करणार आहे तर केमिकल रिॲक्टिव्हिटी. काय डिस्कस करणार आहे? केमिकल रिॲक्टिव्हिटी. इथं बघा, फर्स्ट इज केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन टुवर्ड्स ग्रुप 16, ग्रुप 17 बघणार. ग्रुप 18 रिॲक्ट करत, ग्रुप 18 रिॲक्ट करत, ग्रुप 18 रिॲक्ट करत नाही. लक्षात घ्या मी काय सांगितलं. ग्रुप 18 रिॲक्ट करत. सो केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन मध्ये सगळ्यात पहिला ग्रुप 16 बघूया. मी तुम्हाला दाखवलेली ग्रुप 16 ची. हे बघा, हा हायड्रोजन आहे आणि हा ग्रुप 16 चा एलिमेंट आहे. कोणता एलिमेंट आहे? ग्रुप 16 चा. हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असणार आहे, त्यामुळे +1 ऑक्सिडेशन स्टेट, आणि ग्रुप 16 ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असणार आहे म्हणून -2. मग हायड्रोजन आहेत 2, म्हणजे +1 × 2 +2. मग H2E काय देणार आहे तर H2 + E काय देणार आहे तर H2E. म्हणजे इथं हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16 कोण फॉर्म होतात? H2O, सल्फरचा H2S, सेलेनियमचा H2SE, टेल्युरियमचा H2TE आणि पोलोनियमचा H2PO. तुम्हाला आठवतंय का? H2O वॉटर आहे, म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग होत आहे, त्यामुळे H2O तुमचा लिक्विड स्टेट मध्ये असतो, नॉन पॉइझनस असतो, आणि त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट बाकी सगळ्या एलिमेंट्स पेक्षा काय असतो तर ऍक्च्युली जास्त हायड्राइड्स. ऍक्च्युली डाऊन द ग्रुप बाळांनो, ऍक्च्युली डाऊन द ग्रुप मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट वाढायला पाहिजे, कारण ऍटॉमिक मास वाढतं ना, सल्फर पेक्षा, ऑक्सिजन पेक्षा सल्फर, सल्फर पेक्षा सेलेनियम. पण एक्सेप्शनली वॉटरचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असतं ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग, ड्यू टू. आणि बाकीचे हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16 असतात ते व्होलाटाईल असतात, त्यांचं मेल्टिंग पॉइंट लो असतं, बॉइलिंग पॉइंट लो असतं, जास्त नसतं. आणि व्होलाटाईल आहेत म्हणजे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असला पाहिजे? लो. व्होलाटाईल आहेत, इझिली वेपराइज होणार आहेत. इथं 2 ऍस्पेक्ट आहेत. एक आहे बाळांनो थर्मल स्टॅबिलिटी. एक ऍस्पेक्ट काय आहे? थर्मल स्टॅबिलिटी. आणि दुसरा ऍस्पेक्ट आहे ऍसिडिक स्ट्रेंथ. कसला स्ट्रेंथ? ऍसिडिक स्ट्रेंथ. बाळांनो, थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे ते हाय टेम्परेचरला आहे तसे राहू शकतात का? ज्याची बॉन्ड लेंथ कमी, इकडे बघा, हे अनुज इकडे बघ, त्याची बॉन्ड लेंथ कमी, त्याची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त, आणि त्याला बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी काय लागणार आहे तर जास्त.
समझ में आ रहा है मैं जो बोल? सो इथं OH ची बॉन्ड लेंथ कमी असते. बॉन्ड लेंथ कमी म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ जास्त. बॉन्ड स्ट्रेंथ जास्त म्हणजे तो बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकत. म्हणजे H2O ची थर्मल स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त. त्यापेक्षा कमी H2S, त्यापेक्षा कमी H2TE आणि त्यापेक्षा कमी H2PO. कारण डाऊन द ग्रुप जी तुमची H-E ची बॉन्ड लेंथ आहे ती काय होत चालली आहे? वाढत चालली आहे. जर बॉन्ड लेंथ वाढली तर बॉन्ड स्ट्रेंथ काय होणार आहे? तर कमी. आणि बॉन्ड स्ट्रेंथ कमी तर बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी कमी, मग थर्मल स्टॅबिलिटी कमी. सो सगळ्यात जास्त वॉटरची थर्मल स्टॅबिलिटी त्यापेक्षा कमी. ऍसिडिक स्ट्रेंथ कसं डिसाइड करणार? ऍसिडिक स्ट्रेंथ कसं डिसाइड? तो कोणता कंपाउंड इजिली H+ आयन देऊ शकतो? कोणता कंपाउंड? अब मैंने क्या बोला? जिसकी बॉन्ड लेंथ ज्यादा उसकी बॉन्ड स्ट्रेंथ कम और वो बॉन्ड इजिली क्या होगा? ब्रेक. अगर बॉन्ड इजिली ब्रेक होके देने वाला क्या है? H. तो किसकी बॉन्ड लेंथ ज्यादा है? सबसे ज्यादा बॉन्ड लेंथ किसकी है? H2PO की. H2PO की. उसकी बॉन्ड लेंथ ज्यादा है मतलब बॉन्ड स्ट्रेंथ क्या रहेगी? कम. बॉन्ड स्ट्रेंथ कम रहेगी मतलब इजीली वो H+ आयन देगा ना. तो एसिडिक कौन होगा? एसिडिक स्ट्रेंथ थर्मल स्टेबिलिटी का उल्टा रहता है. एसिडिक स्ट्रेंथ थर्मल स्टेबिलिटी का उल्टा. तो सबसे एसिडिक H2PO क्योंकि इजीली H+ आयन देगा. उससे कम कौन होगा? H2TE. उससे कम कौन होगा? H2SE. और उससे कम होगा तो H2O. समझ में आ रहा है ये पॉइंट? येस और नो? एसिडिक स्ट्रेंथ हे बघा, थर्मल स्टॅबिलिटी अँड एसिडिक स्ट्रेंथ आर इनवर्सली proportional to each other. Thermal stability and acidic strength are inversely proportional to each other. First thing. Second thing, thermal stability is directly proportional to bond strength. कोणाला directly proportional आहे? Bond strength. And bond strength is inversely proportional to bond length. आता रिड्युसिंग नेचर किंवा ऑक्सिडायझिंग नेचर मी जे सांगते ते आता लक्षात घ्या, कारण हा पॉइंट 10 वेळा आपण वापरणार आहे. ठीक है, मैं जो बोल रही हूँ अभी बहुत ध्यान से सुनना है. हाँ ठीक है. अब देखो, हाँ हा झिंक आहे इन द सॉलिड स्टेट. ह्याने इलेक्ट्रॉन काय केले तर लूज केले आणि 2 इलेक्ट्रॉन यांना दिले. ही प्रोसेस कोणती आहे? ऑक्सिडेशन. हा हे 2 इलेक्ट्रॉन कोणी घेतले? कॉपर 2+ ना 2 इलेक्ट्रॉन काय केले? घेतले आणि काय फॉर्म केलं? हे काय झालं? रिडक्शन. मी काय सांगते बघा, झिंकने इलेक्ट्रॉन लूज केले. लूज केल्यामुळे कॉपर 2+ ना ते इलेक्ट्रॉन काय केले? गेन केले. म्हणून कॉपर काय झाला? +2 to 0. +2 to 0 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर त्याचं काय झालं? कमी झालं. म्हणजे रिडक्शन झालं. रिडक्शन कोणी घडवलं? ज्याने इलेक्ट्रॉन लूज केले. त्याने इलेक्ट्रॉन लूज केले म्हणून तर रिडक्शन झालं ना. मग कोणी इलेक्ट्रॉन लूज केलं? कोणी इलेक्ट्रॉन लूज केलं? ठीक आहे. कोणतं घेणार सॉल्विंगला? सो मला सांगा, +2 to 0 डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर होता. कोणी केलं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर? ज्याचं ऑक्सिडेशन झालं. म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन झाला तो कोणता एजंट आहे? रिड्युसिंग एजंट. कसला एजंट आहे? त्याचं ऑक्सिडेशन झालं, त्यांना इलेक्ट्रॉन लॉस केला. तो इलेक्ट्रॉन लॉस केलेला कोणीतरी गेन केला की नाही केला? सो ज्या प्रोसेस मध्ये ऑक्सिडेशन होतंय, म्हणजे ऑक्सिडेशन होतंय, मी काय सांगते आता सोपं लक्षात ठेवायचं काय, हे सगळीकडे लक्षात वापरायचंय. ज्याचं ऑक्सिडेशन होतंय तो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करतोय, त्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन नंबर काय होतंय? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग हे इलेक्ट्रॉन लॉस झाले त्यामुळे तो दुसऱ्याला काय करतो? रिड्यूस. मग ज्या प्रोसेस मध्ये ऑक्सिडेशन होतोय तो कोणता एजंट असतो? तर तो कोणता एजंट असतो? तर रिड्युसिंग एजंट. तो कोणता एजंट असतो? ऑक्सिडेशन ज्याचं होतंय, ऑक्सिडेशन ज्याचं होतंय तो कसला एजंट असतो? तर रिड्युसिंग एजंट. बाळांनो
ऑक्सिडेशन ज्याचा होतंय तो कसला एजंट असतो? रिड्युसिंग एजंट. नेक्स्ट रिडक्शन. रिडक्शन मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन, येस ऑर नो? इलेक्ट्रॉन गेन केले, काढून घेतले ना कोणाला तरी, मग कोणाला काढून घेतले म्हणजे ऑक्सिडाइज केलं दुसऱ्याला. दुसऱ्याला काय केलं? ऑक्सिडाइज. म्हणून जिथं रिडक्शन होतंय तिथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतंय, तिथं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर होतंय. ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतंय, पण दुसऱ्याचं ऑक्सिडेशन नंबर काय केलं? वाढलं. दुसऱ्याला काय केलं? वाढवलं. सो इट इज अ ऑक्सिडाइजिंग एजंट. सो इट इज अ, समझ में आ रहा है क्या? यस और नो? यस और नो? समझ में आ रहा है कि नहीं आ रहा है मैंने जो बोला? हाँ, क्या बोला मैंने? कि जिसका ऑक्सीडेशन हो रहा है वो रिड्यूसिंग एजेंट और जिसका रिडक्शन हो रहा है वो ऑक्सीडाइजिंग एजेंट. अब जो मैं बोल रही हूँ ध्यान से देखो. मैंने अगर हाइड्राइड्स देखे, क्या देखे? हाइड्राइड्स. हाइड्राइड्स ऑफ ग्रुप 16 में जो भी ग्रुप 16 का एलिमेंट है, देखो इसका ऑक्सीडेशन स्टेट +1 है और इसका ऑक्सीडेशन स्टेट -2. जेवढे काही हायड्राइड्स आहेत त्या सगळ्या हायड्राइड्स मध्ये जो ग्रुप 16 चा एलिमेंट आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? -2. काय ऑक्सिडेशन स्टेट? मग त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढणार. कोणती कोणती पॉसिबल आहे? -2 to 0 पॉसिबल आहे, +4 पॉसिबल आहे आणि +6 पॉसिबल आहे. ग्रुप 16 चे हायड्राइड्सच्या मध्ये ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे. म्हणजे -2 to ते जेव्हा रिॲक्ट करणार कोणाबरोबर पण त्यावेळी तो ऑक्सिडेशन नंबर काय करणार आहे? वाढवणार आहे. जर त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढत असेल तर हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16 ऍक्ट ऍज अ रिड्युसिंग एजंट. ऍक्ट ऍज अ बट एक्सेप्शनल केस. ऑक्सीजन -2 to 0, उससे ज्यादा ऑक्सीडेशन स्टेट दिखा सकता. और टेलुरियम, टेलुरियम या फिर पोलोनियम, वो भी हायर ऑक्सीडेशन स्टेट दिखा सकते. सो दे विल एक्ट एज एन ऑक्सिडाइजिंग एजंट इन दैट केस. समझ में आ रहा है? ओके. हे पॉइंट समजलं? हे सगळं समजलं? नाही समजलं? इथं बघा ग्रुप 16. ग्रुप 16 बघा. The elements of group 16 react with hydrogen to form hydrides of type H2E. कसं झालं समजलं ना? H2A लॉस आणि गेन मुळे. फॉर एक्झाम्पल H2O, H2S, H2SE, H2T, H2PO. H2O कलरलेस असतो, ऑर्डरलेस लिक्विड असतो, वाइल H2S, H2SE, H2TE, H2PO आर कलरलेस पण बॅड स्मेलिंग पॉइझनस गॅसेस ॲट अँबियंट कंडिशन अँड वोलाटाईल असतात. काय असतात? पॉइझनस असतात आणि वोलाटाईल असतात. घाण स्मेल असतो त्यांचा. आता या सगळ्यांचं अँग्युलर स्ट्रेन हे मी तुम्हाला सांगितलं नाही. इथं बघा ऑक्सिजन घेते मी. ऑक्सिजनचा 2s2 आणि काय असते तर 2p4 कॉन्फिगरेशन असते. 2s2 आणि 2p4 कॉन्फिगरेशन मध्ये बाळांनो इथं बघा प्लीज. ह्याचं जर मी हायब्रिडायझेशन केलं ना तर याचं हायब्रिडायझेशन कसं हायब्रिडायझेशन येतो तर sp3 हायब्रिडायझेशन येतो. 2 अनपेड आहेत ना. sp3 सगळ्यांचंच मग ऑक्सिजन सल्फर सेलेनियमचं मी जर हायब्रिडायझेशन केलं sp3 हायब्रिडायझेशन आहे. sp3 हायब्रिडेशनला 2 लोन पेअर आहेत. टेट्राहेड्रल जॉमेट्री यायला पाहिजे. पण इथं ऑक्सिजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं एक लोन पेअर आणि इथं एक काय तर लोन पेअर. त्यामुळे व्ही शेप बेंट असते. काय असते? व्ही शेप बेंट. आणि सेंट्रल ॲटमचं साईज जसं वाढत जातं ना तसं बॉन्ड अँगल रिड्यूस होत असतो. तर ड्रॅगोज रूल म्हणून अप्लाय होतो. तो काय आपल्याला नाहीये. ह्याचा अँगल असते 104 डिग्री आणि 38 मिनिट असं. वॉटरचा हा ऑक्सिजनचा. आणि डाऊन द ग्रुप बॉन्ड अँगल कमी होतो आणि ऑलमोस्ट 90 डिग्री होतो अकॉर्डिंग टू ड्रॅगोज रूल. कसला रूल? ड्रॅगोज रूल, जो आपल्याला नाहीये. फक्त लक्षात ठेवा. मग आता त्यांनी काय म्हटलं? All hydrides have angular structure which involves sp3 hybridization of central atom. The hydrides of group 16 elements are weakly acidic कारण ते H+ ion देऊ शकतात. The acidic character of hydrides increases while the thermal stability decreases. समजलं ना? का acidic character increase होते डाऊन द ग्रुप? कारण बॉन्ड लेंथ वाढते. आणि थर्मल स्टॅबिलिटी का डिक्रीज होते? कारण डाऊन द ग्रुप बॉन्ड लेंथ वाढली, बॉन्ड स्ट्रेंथ कमी होणार आहे ना. थर्मल स्टॅबिलिटी काय होणार आहे? कमी. डाऊन द ग्रुप म्हणजे काय? H2O to H2TE थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीज होते आणि ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज. थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीज,
आणि ऍसिडिक कॅरेक्टर काय होते तर इनक्रीज. This is due to decrease in the bond dissociation enthalpy of He and He bond down the group. All hydrides except H2O, सगळे हायड्राइड्स H2O सोडून कोणती प्रॉपर्टी दाखवतात रिड्युसिंग, कारण ते -2 to +4 आणि काय दाखवू शकतात तर +6 दाखवू शकतात. सो रिड्युसिंग प्रॉपर्टी सगळ्यात चांगली रिड्युसिंग प्रॉपर्टी कोण दाखवतो H2TE, त्यापेक्षा कमी H2SE, त्यापेक्षा कमी H2S. समजते ना रिड्युसिंग प्रॉपर्टी म्हणजे त्यांचा ऑक्सिडेशन नंबर इझिली काय होऊ शकतो इन्क्रीज. कोणाचा ऑक्सिडेशन नंबर इझिली इन्क्रीज होऊ शकतो H2TE चं सगळ्यात जास्त, मग H2SE आणि मग H2S. PO कन्सिडर करत नाही कारण रेडिओ ऍक्टिव्ह असतं. काय असतं काय असतं रेडिओ ऍक्टिव्ह असतं. हा हे बघा इकडे बघा हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16 पण असतं. हे वाला बघा हे ग्रुप 16 इथं बघा डाऊन द ग्रुप ऍटॉमिक मास वाढते त्यामुळे मेल्टिंग पॉइंट वाढायला पाहिजे आणि बॉइलिंग पॉइंट पण वाढायला पाहिजे आणि वाढतोय पण एक्सेप्ट ऑक्सिजन, कारण H2O हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो. काय दाखवतो म्हणून एक्सेप्शनली त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असतो जास्त. नाहीतर डाऊन द ग्रुप मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हायड्राइड्सचे काय व्हायला पाहिजे तर वाढायला पाहिजे. ठीक. बॉन्ड लेंथ डाऊन द ग्रुप वाढणार, शेल वाढतीये. काय वाढतीये शेल. ऑक्सिजनला किती शेल आहेत 2, हायड्रोजनला 1. नेक्स्ट सल्फरला किती आहेत 3, हायड्रोजनला 1. 1+4 सेलेनियमला 4 आहेत आणि टॅल्युमियमला 5. म्हणजे बॉन्ड लेंथ काय होणार आहे वाढणार, शेल वाढले. बॉन्ड लेंथ वाढली तर बॉन्ड स्ट्रेंथ काय होणार आहे कमी. बॉन्ड स्ट्रेंथ कमी झाली तर बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी पण काय लागणार कमी. काय लागणार कमी. काय लागणार कमी. बॉन्ड लेंथ अँड बॉन्ड स्ट्रेंथ आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. सो डाऊन द ग्रुप बॉन्ड स्ट्रेंथ काय होते कमी. हे बघा बॉन्ड फॉर्मेशन पण काय होत जाते तर वाढत जाते. त्यानंतर बॉन्ड अँगल 104. हे बघा हे सगळे 90 आहेत. तर ड्रॅगोज रूल फॉलो होतो. कसला रूल फॉलो होतो ड्रॅगोज रूल. आणि डाऊन द ग्रुप सेंट्रल ऍटमचा साईज वाढला की बॉन्ड अँगल रिड्यूस होतो. काय कमी होतो बॉन्ड अँगल. ठीक. हा पीकेए व्हॅल्यू म्हणजे पीकेए काय डिसाइड करते ऍसिडिक स्ट्रेंथ ना. पीकेए इज इक्वल टू काय असते तर मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर केए. जेवढं कमी पीकेए म्हणजे केए तेवढं काय होता जास्त. म्हणजे केए कोणाचं कमी आहे पीके कोणाचं कमी आहे. कोणाचं कमी आहे पीके कोणाचं कमी आहे पीके H2TE. म्हणजे हा ऍसिडिक स्ट्रेंथ सगळ्यात जास्त. समझ में आ रहा है क्या येस और नो. मी सांगितलं तुम्हाला ऍसिडिक स्ट्रेंथचं पण. आणि पीके जेवढं कमी तेवढं जास्त ऍसिडिक इन नेचर. पीके जेवढं कमी तेवढं जास्त ऍसिडिक इन नेचर. पीके जेवढं कमी तेवढं जास्त ऍसिडिक नेचर. समझ में आ रहा है क्या येस और नो. येस और नो. ऐसेच है ग्रुप 17 का. आता ग्रुप 17 चा हायड्राइड्स ग्रुप 17 बघा. हायड्राइड्स ऑफ व्हॉट ग्रुप 17. इथं बघा H2 + X2 काय देते तर 2HX असं आहे ना. H2 + X2 काय देते H2 + X2 काय देते 2HX. X काय असू शकतं म्हणून X2 काय असू शकतं फ्लोरीन हायली रिॲक्टिव्ह असतं. त्यापेक्षा कमी कोण असतं क्लोरीन. त्यापेक्षा कमी कोण असतं ब्रोमीन. त्यापेक्षा कमी कोण असतं आयोडीन. आपण ऐकलो पण की फ्लोरीन हा -250 डिग्री सेल्सिअसला पण रिॲक्ट करतो डार्क मध्ये. लाईटची पण गरज नाही. म्हणजे इतका तो हायली रिॲक्टिव्ह असतो. साईज FF बॉन्डची लेंथ काय असते कमी असते पण इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन असतो म्हणून तो हायली अनस्टेबल असतो. त्याला बॉन्ड ब्रेक करायचं असते काय पण. आता याद नहीं है कि नहीं है याद में कि नहीं है अभी से देखा था हमने यस और नो. हाँ तो फ्लोराइड्स कौन से हैं HF HCl HBr HI. ठीक है. सी फ्लोरीन तो ऑक्सिडेशन स्टेट ठीक आहे नंतर बघूया. बॉन्ड लेंथ डाऊन द ग्रुप बॉन्ड लेंथ काय होत जाते वाढत जाते. बॉन्ड स्ट्रेंथ काय होणार आहे कमी. बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी कमी लागणार. सो ऍसिडिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त ऍसिडिक कोण असणार आहे HI.
आणि सगळ्यात कमी ऍसिडिक कोणकडे असणार आहे तर HF. येस ऑर नो? त्याचं उलट थर्मल स्टॅबिलिटी. सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल कोण असणार आहे HF. बॉन्ड लेंथ कमी, बॉन्ड स्ट्रेंथ जास्त. आणि सगळ्यात कमी थर्मली स्टेबल कोण असणार आहे HF. नॉर्मली तर हॅलोजन्स आहेत. ह्या हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -1 आहे. मग HF सोडून द्या. HF -1 to 0 गेला तर गेला. -1 to 0 इन्क्रीजेस झालं ना, मग हे -1 to 0 जातील ना. जर रिॲक्ट केले तर काय होणार आहे -1 to 0 म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर काय झालं वाढलं. ऑक्सिडेशन नंबर वाढलं म्हणजे काय म्हणून ऍक्ट करू शकतात रिड्युसिंग एजंट. परत HF लिक्विड मध्ये असणार आहे हायड्रोजन बॉन्डिंग. कसलं बॉन्डिंग? कसलं बॉन्डिंग? हाइड्रोजन. समझ में आ रहा है? अगर ये -1 में है तो ये -1 से 0 जाएंगे या फिर +1 जाएंगे, +3 जाएंगे, +5 जाएंगे, +7 जाएंगे. तो सिंपल लॉजिक में इनका ऑक्सीडेशन नंबर बढ़ ही रहा है. क्या हो रहा है इनका ऑक्सीडेशन नंबर? रिड्यूसिंग एजेंट. कैसे एजेंट्स है? अभी एक्सेप्शंस है, वो एक्सेप्शंस भी हम लोग डिस्कस करेंगे. मग मला सांगा थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर काय आहे तर सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल कोण आहे HF. HF पेक्षा कमी HCl, HCl पेक्षा कमी HBr आणि HBr पेक्षा कमी कोण असणार आहे तर HF. थर्मल स्टॅबिलिटी झाली. ऍसिडिक स्ट्रेंथ सगळ्यात जास्त ऍसिडिक स्ट्रेंथ कोणाची असणार आहे HI, मग HBr, मग HCl आणि मग HF. समझ में आ रहा है? ये सोनू सेम लॉजिक है और लीनियर ज्योमेट्री है. कैसे ज्योमेट्री है? लीनियर. क्यों लीनियर ज्योमेट्री है? देखो ये NH2NP5 में है बेटो. NH2NP5 में मतलब देखो यहाँ पे एक है और ये NP5, NP1, NP2, NP3, NP4, NP5. किती अनपेड आहे? एक अनपेड आहे. एक अनपेडला ही कसली हायब्रिडायझेशन दाखवणार आहे sp3, ज्यामध्ये हे ज्योमेट्री कशी दाखवणार आहे तर लिनियर. हायब्रिडायझेशन sp3 लोन पेयर असल्यामुळे लिनियर ज्योमेट्री. समझी गए हो? यस और नो? आपण कुठं होतं? हा, group 17. The elements of group 17 reacts with hydrogen to form hydrogen halides. Some properties are given in the stable. बघा acidic strength HI सगळ्यात जास्त HF सगळ्यात कमी आहे. त्याचं उलट थर्मल स्टॅबिलिटी HF ची थर्मल स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त आणि HI ची कमी. बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी पण HF ची सगळ्यात जास्त असणार आहे. हे बघा बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी आणि थर्मल स्टॅबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. कारण थर्मल स्टॅबिलिटी जास्त आहे त्यामुळे तर बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी काय लागणार आहे तर जास्त लागणार आहे. So HF, HCl, HBr, परत HF, HCl, HBr, HI. It is due to decrease in the bond dissociation enthalpy. HF. इथं बघा रे परत डाऊन द ग्रुप मेल्टिंग पॉइंट वाढायला पाहिजे, बॉइलिंग पॉइंट वाढायला पाहिजे. एक्सेप्शनली ह्यांचं जास्त आहे कारण हे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतात. काय दाखवतात? येस हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतात. डाऊन द ग्रुप बॉन्ड लेंथ काय होणार आहे वाढणार आहे. बॉन्ड लेंथ वाढली बॉन्ड स्ट्रेंथ कमी त्यामुळे बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी पण काय होणार आहे कमी होणार आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट pKa किती निगेटिव्ह जेवढं जास्त छोटं तेवढं जास्त ऍसिडिक स्ट्रेंथ. मी त्याच्यापेक्षा इझी सांगितलं. ज्याचं बॉन्ड H+, ज्याचं बॉन्ड लेंथ त्याच्या HX मध्ये सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ ज्याची असेल तो बॉन्ड इझिली काय होणार आहे तर ब्रेक आणि इझिली ब्रेक होणार आहे त्यामुळे तो इझिली हॅलोजन देऊ शकतो. येस ऑन. ग्रुप 18 हायड्रोजन बरोबर रिॲक्ट करत नाही. ग्रुप 18 हायड्रोजन बरोबर रिॲक्ट करत नाही. ठीक ना. ग्रुप रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन बघूया. ग्रुप 16 ची. कोणाची? ग्रुप 16 ची. मी ग्रुप 16 ची रिॲक्टिव्हिटी बघण्याआधी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगते की ग्रुप 16+4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. आणि जर रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजन इथं ऑक्साइड्सच दाखवतो म्हणजे त्या केसमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर -2 असते. काय असते? सो इथं बघा ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 forms oxides of type EO2 and EO3. Why EO2 and EO3? Why EO2 and EO3 ते समजून घ्या. हे बघा हा एलिमेंट आहे
ह्याला जर मी ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला आणि हा प्रोडक्ट फॉर्म करताना ह्या एलिमेंटना ऑक्सिडेशन स्टेट काय द्यायचे +4. काय द्यायचे +4. तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते -2 × 2 -4 +4 -4 म्हणून काय फॉर्म झाला EO2. काय फॉर्म झाला सिमिलरली EO3 टाइप कसा फॉर्म झाला बघा EO3 परत एलिमेंट आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय तर +6 म्हणजे प्रोडक्टला +6 ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे आणि तो ऑक्सिजन आहे या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 × 2 काय तर -4. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे तर गेन 6 2 जा 12 आणि 4 3 जा 12 6 2 जा 12 आणि 4 3 जा 12. सो अगर इसको मैं बैलेंस करूंगी तो क्या फॉर्म होगा नहीं एक मिनट -4 है ना 3 आना चाहिए ना वहां पे 4 3 जा 12 यहाँ पे 3 आना चाहिए. हाँ 4 3 जा क्या आता है 6 2 जा 12 4 3 जा 12 वही मैंने कोएफिशिएंट मल्टीप्लाई किया तो मेरे को मिल क्या रहा है 2EO3. मतलब लॉजिकली रखो कि जब ट्राई ऑक्साइड है तब एलिमेंट की ऑक्सीडेशन स्टेट क्या है तो +6 और जब डाई ऑक्साइड है तो उसकी ऑक्सीडेशन स्टेट क्या है तो +4. हाँ ठीक है. अब इधर देखो हाँ EO टाइप ऑक्साइड्स कोण आहेत ओझोन सल्फर डायऑक्साइड जे की गॅशियस स्टेट मध्ये असतात वाईल सेलेनियम डायऑक्साइड आणि त्याच्या पुढे टेल्युरियम डायऑक्साइड पण सॉलिड स्टेट मध्ये असतात. हे बघा नॉन मेटल ऑक्साइड्स कशा असतात ऍसिडिक इन नेचर. हे नॉन मेटल ऑक्साइड्स आहेत SO2 SeO2 नॉन मेटल ऑक्साइड्स आहेत. नॉन मेटल ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर बिकॉज व्हेन दे रिएक्ट विथ वॉटर दे फॉर्म ऍसिड. बिकॉज दे रिएक्ट विथ वॉटर दे गिव्स ऍसिड. हे आपलं झालंय हे आपण ऐकलंय हे तर आपलं ऐकलंयच की तुमचा सल्फर डायऑक्साइड असू दे किंवा सेलेनियम डायऑक्साइड असू दे नॉन मेटल ऑक्साइड्स आहेत व्हेन दे विल रिएक्ट विथ वॉटर दे विल गिव्ह ऍसिड्स. मग बघा +4 आहे ना सल्फरची ऑक्सिडेशन +4 मग सल्फ्युरस अस ऑक्स सल्फ्युरस ऍसिड आणि सेलेनियस ऍसिड आणि सेलेनियस हे डायरेक्ट ऍडिशन आहे H2SO3 डायरेक्ट ऍडिशन आहे समजतंय. सो नॉन मेटल डायऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. व्हॉट इन नेचर why they are acidic in nature why they are acidic in nature because they forms acids with water. now देखो अभी देखो हाँ देखो मैं बोल रही हूँ सल्फर है सेलेनियम है टेलुरियम है सल्फर +4 सेलेनियम +4 टेलुरियम +4 सल्फर इजीली +6 जाएगा सेलेनियम थोड़ा कम इजीली +4 जाएगा और टेलुरियम सॉरी +6 सल्फर इजीली +6 जाएगा सेलेनियम थोड़ा कम इजीली +6 जाएगा और टेलुरियम तो +6 जाने को देखेगा ही नहीं ड्यू टू इनर्ट पेयर इफेक्ट. ड्यू टू विच इफेक्ट तो +4 टू +6 जा रहा है मतलब ऑक्सीडेशन नंबर बढ़ रहा है तो वो कौन सा एजेंट है रिड्यूसिंग एजेंट और उनके एबिलिटी टू रिड्यूस डाउन द ग्रुप ऑफ ऑक्साइड्स कम होती है डाइऑक्साइड्स कम होती है डाइऑक्साइड्स कम होती जाती क्योंकि डाउन द ग्रुप द एबिलिटी टू शो हायर ऑक्सीडेशन स्टेट डिक्रीजेस and the ability to show lower oxidation state increases. The ability to show higher oxidation state decreases and the ability to show higher oxidation state increases. समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ इसलिए यहाँ पे क्या बोला है reducing property. हाँ reducing property of dioxide decreases. Reducing property of dioxide decreases from sulfur dioxide to tellurium dioxide. Sulfur dioxide is a reducing agent, लेकिन tellurium dioxide कैसा एजेंट है क्योंकि वो +6 ऑक्सीडाइजेशन स्टेट नहीं देगा वो +4 से कम होगा क्योंकि वो हायर ऑक्सीडेशन स्टेट नहीं देना चाहता क्योंकि वो इनर्ट पेयर इफेक्ट दिखाता है. क्या दिखाता है इनर्ट पेयर इफेक्ट. अभी EO3 टाइप कौन है हाँ ये SO3 SeO3 TeO3 आर ऑल एसिडिक इन नेचर क्योंकि वो एसिड देते हैं आइसिक एसिड. कौन सा एसिड देता है इक एसिड. सेलेनियम ट्राइऑक्साइड प्लस वाटर सेलेनिक एसिड टेलुरियम प्लस वाटर टेलुरिक एसिड. और ये कौन सा एजेंट है इकडे बघा तयारी कोणता ऑक्सिडायझिंग एजंट कोणते एजंट्स आहेत हे
ह्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +6. ट्रायऑक्साइड्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? अनुज, ट्रायऑक्साइड्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +6. +6 आहेत म्हणजे कमी होणार आहेत. म्हणजे सगळे कसले एजंट्स आहेत? ऑक्सिडायझिंग एजंट, नॉट रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. कारण यांची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? ह्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +6. ह्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +6. +6 आहेत तर ते +4, +2, 0, -2 जाणार. मग त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय होणार आहे? कमी. त्यांचा ऑक्सिडेशन नंबर कमी होणार म्हणजे ते कसले एजंट्स आहेत? ऑक्सिडायझिंग एजंट. Trioxides of group 16 are oxidizing agents. Trioxides of group 16 are oxidizing agent. Trioxides of group 16 are oxidizing agent. So group 17. Group 17. Elements of group 17. Elements of group 17. Halogens form many oxides with oxygen. But most of them are what? Unstable. हे बघा, फ्लोरीन 2 ऑक्साइड फॉर्म करतो, OF2 आणि O2F2. OF2 फक्त स्टेबल असतं, थर्मली स्टेबल असतं. O2F2 स्टेबल नसतं. त्याला रिएक्शन कंट्रोलिंग मेकॅनिझम मध्ये वापरलं जातं. न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये जेव्हा रिएक्शन हायली रिएक्टिव्ह होते की नाही, ते न्यूक्लिअर रेडिएशन कंट्रोल करण्यासाठी वापरलं जातं. बोथ आर स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट. O2F2 oxidizes plutonium to PuF6 and the reaction is used for removing plutonium as a PuF6 from the spent nuclear fuel. सोप्या भाषेत न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये न्यूक्लिअर रिएक्शन कंट्रोल करण्यासाठी वापरली जाते. आता आपण एक स्टेटमेंट म्हटली की ठीक आहे, ढीगभर ऑक्साइड्स फॉर्म होत आहेत, पण सगळे ऑक्साइड्स काय नाही आहेत? स्टेबल नाही आहेत. काय नाही आहेत? काय नाही आहेत? काय नाही आहेत? स्टेबल नाही. सगळे ऑक्साइड्स काय नाही आहेत तर स्टेबल नाही. ठीक. क्लोरीन ऑक्साइड्स कोण आहेत? Cl2O, ClO2, Cl2O +1 ऑक्सिडेशन स्टेट, +4 ऑक्सिडेशन स्टेट, +6 ऑक्सिडेशन स्टेट, +7 ऑक्सिडेशन स्टेट आर हायली रिएक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट अँड टेंड्स टू एक्सप्लोड. ऑक्सिडायझिंग एजंट काय? त्यांची ऑक्सिडेशन स्टेट प्लस आहे. +2 ते 0 जाणार किंवा -1 जाणार आहे. मग डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर होणार आहे. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर रिडक्शन. रिडक्शन मधले कसे एजंट असतात तर ऑक्सिडायझिंग एजंट. कसले एजंट असतात? ClO2 is used as a bleaching agent. हे पाठ करायचं. ClO2 is used as a bleaching agent for paper, pulp and textile and in water treatment. Bromine oxides Br2O +1 oxidation state, BrO2 +4 oxidation state, BrO3 +6 oxidation state are least stable halogen oxides. Middle row anomaly आणि unstable आहेत. अनस्टेबल आहेत म्हणजे इझिली डिकम्पोज होतात, त्यामुळे दे आर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. नेक्स्ट, आयोडीन ऑक्साइड I2O4, I2O5, I2O7 are insoluble solids and decompose on heating. I2O5 is a very good oxidizing agent. And हा, हे पाठ करायचं. हे सीईटी ला विचारतात. हे सीईटी ला क्वेश्चन खूपदा आलाय. I2O5 हा गुड ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि इट इज युज्ड फॉर द एस्टिमेशन ऑफ कार्बन मोनॉक्साइड. कोणाचं एस्टिमेशन करतो? कार्बन मोनॉक्साइड. द हायर ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन्स आर मोर स्टेबल दॅन द लोअर वन्स. ग्रुप 18 वॉटर ऑक्सिजन बरोबर डायरेक्टली रिॲक्ट करत नाही. आता रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स काय तर हॅलोजन. ग्रुप 16 ऑक्सिजनला कट्ट्यावरती बसवा. सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम हे एवढे एलिमेंट्स आहेत. कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात? डायहॅलाइड्स, टेट्राहॅलाइड्स आणि हेक्साहॅलाइड्स दाखवू शकतात. दाखवू शकतात. ठीक आहे. मग ग्रुप 16 एलिमेंट्स म्हणजे ई घेते मी. काय घेते? ई. ते रिॲक्ट कोणाबरोबर करणार आहे? हॅलोजन बरोबर. कोणाबरोबर रिॲक्ट करणार आहे? हॅलोजन. जरा मी सांगते ते लक्ष घ्या. E + X2 जर या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे आणि हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 × 2 आहे, -2 +2 -2 म्हणजे इथं जो फॉर्म झाला EX2 हा काय आहे तर +2 आणि हा काय आहे तर -1 × 2. बाळांनो तसं बघितलं
तसं बघितलं तर या दोघांची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? 0 0 एलिमेंटल स्टेटमध्ये. तशी हे एलिमेंटल स्टेटमध्ये आहेत 0 0. मग एकाचा ऑक्सिडेशन नंबर वाढणार आणि एकाचा ऑक्सिडेशन नंबर काय होणार आहे? कमी. मी तुम्हाला जेव्हा लेफ्ट हँड साइड दाखवते ती त्यांची प्रोडक्ट साइडला ते कसं ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे ते दाखवते. काय दाखवते? प्रोडक्ट साइड. परत इथं काय तर E प्लस काय तर X2. जर माझा प्रोडक्ट फॉर्म होणारा त्यामध्ये ह्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट काय असायला पाहिजे? +4. प्रोडक्ट मध्ये एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट काय असायला पाहिजे? +4. हॅलोजन माझ्याकडे -1 × 2 आणि -2. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? गेन. मी ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे? 2. म्हणजे प्रोडक्ट माझा काय होणार आहे? 4. म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट +4, याची ऑक्सिडेशन स्टेट -1 × 4. बाळांनो, पण इथं जेव्हा हे रिॲक्ट करणार आहे तर या दोघांची ऑक्सिडेशन नंबर 0 0. एकाचं ऑक्सिडेशन नंबर वाढलं, एकाचं ऑक्सिडेशन नंबर कमी झालं. म्हणजे डायहॅलाइड्स फॉर्म झाले, टेट्राहॅलाइड्स फॉर्म झाले. आणि कोण फॉर्म होतात? हेक्साहॅलाइड्स. हेक्साहॅलाइड्स E + X2. ह्याचं जर एलिमेंट +6 दाखवणार असेल, -1 × 2 -2 -1 × 2 -2 -2 ला मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे काय फॉर्म होणार आहे? EX6. काय फॉर्म होणार आहे? EX6. समजलं का कसं फॉर्म झालं? हे सांगू. सगळ्यात स्टेबल, थर्मली स्टेबल +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये SF6च आहे. SeF6 फॉर्म होतय, पण SF6च सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल आहे. आणि +6 ऑक्सिडेशनला तुम्ही मोठे हॅलोजन्स घेऊ शकत नाही. हे तर सगळ्यांचे हायब्रिडायझेशन सांगतात. हे तर सगळ्यांचे हायब्रिडायझेशन सांगताना EX2 मध्ये sp3 हायब्रिडायझेशन असते. EX2 मध्ये कसली हायब्रिडायझेशन असते? sp3. EX4 मध्ये कसली हायब्रिडायझेशन असते? sp3d. सीसॉ फॉर्म होते जॉमेट्री. कसली फॉर्म होते? सीसॉ. आणि EX6 मध्ये हायब्रिडायझेशन काय असते तर sp3d2. हायब्रिडायझेशन चुकले तिथं आणि जॉमेट्री पण चुकले टेक्स्टबुक मध्ये तुमच्या. सो sp3d2 कसली जॉमेट्री असते तर ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल म्हणजे काय तर स्क्वेअर बाय पिरामिडल. ऑक्टाहेड्रल म्हणजे काय असते तर ऑक्टाहेड्रल म्हणजे काय असते तर स्क्वेअर पिरामिडल बाय पिरामिडल. 2 पिरामिड्स फॉर्म होतात. ठीक आहे? ठीक आहे. इथं बघा, elements of group 16 reacts with halogen to give larger number of halides. आणि larger number of halides EX6, EX4, EX2, where E कोण आहे? सल्फर, सेलेनियम, टेलुरियम. पोलोनियम नाही, रेडिओ ऍक्टिव्ह आहे म्हणून घेतलेला नाहीये. SF6, SeF6, TeF6 आर फॉर्म बाय डायरेक्ट कॉम्बिनेशन आणि ते कलरलेस गॅसेस आहेत आणि त्यांचं हायब्रिडायझेशन sp3d2 आहे. आणि कसली जॉमेट्री अचीव्ह करतात? ऑक्टाहेड्रल म्हणजे स्क्वेअर बाय पिरामिडल जॉमेट्री आहे. आणि SF6 हा थर्मली एक्सेप्शनली स्टेबल आहे फॉर स्टेरिक रिझन. इथं तुम्ही HCl6 घेऊ शकत नाही, कारण क्लोरीनची साईज आणि सल्फरची साईज नियरली सेम असली तर 6 क्लोरीन ऑक्टाहेड्रल जॉमेट्री मध्ये बसू शकत नाही. क्रिस्टल जॉमेट्री, क्रिस्टलाइन लॅटाईस मध्ये जागा तेवढी असायला पाहिजे. त्यामुळे मोस्टली हायर ऑक्सिडेशन स्टेट असतील ना तर ते फ्लोरीन बरोबरच स्टेबल असतात. कोणाबरोबर स्टेबल असतात? फ्लोरीन. तो स्टेबिलिटी ऑफ हैलाइड डिक्रीजेस इन ऑर्डर. सबसे ज्यादा स्टेबल फ्लोराइड्स रहते हैं, उससे कम क्लोराइड्स, उससे कम ब्रोमाइड्स और उससे कम कौन रहते हैं? तो आयोडाइड्स रहते हैं. टेट्राहैलाइड्स, टेट्राहैलाइड्स SF4, SeF4, TeF4, TeCl3. मी सांगितलेलं तुम्हाला हायब्रिडायझेशन चुकलंय. sp3d काय हायब्रिडायझेशन आहे याचं? sp3d. आणि जॉमेट्री, जॉमेट्री कशी आहे? सीसॉ विथ 1 लोन पेर. सीसॉ विथ 1 लोन पेर जॉमेट्री, कारण एक लोन पेर इक्वेटोरियल पोझिशनला ऑक्युपाय करतो. ठीक आहे. सीसॉ मी दाखवलेलं पण सीसॉ तेव्हापासून तुम्हाला. SF असं असतं आणि मध्ये हा डायहॅलाइड्स SCl2, SeCl2, TeCl2 have sp3 hybridization. They possess with geometry linear bent geometry. 2 लोन पेर असतात. कसली जॉमेट्री असते? बेंट, व्ही शेप बेंट असतात. ते काय असतात? ते व्ही शेप बेंट, बिकॉज 2 इक्वेटोरियल पोझिशन ऑक्युपाइड बाय द लोन पेर. हे एक्सेप्शनल केस आहे. पार्ट करायचं. मोनोहॅलाइड्स आर डायमेरिक इन नेचर
For example, H2F2, S2SCl2, Se2Cl2 and SeBr2. This dimeric halides undergo disproportionate. डिस्प्रोपोर्शनेट मतलब सेम एलिमेंट का ऑक्सीडेशन और क्या होना, रिडक्शन होना. यहाँ पे सेलेनियम का ऑक्सीडेशन स्टेट +1 है, इसमें +4 है और इसमें 0 है. सेलेनियम मोनोहाइलाइड आहे हा, काय आहे हा मोनोहाइलाइड आहे Fe2Cl2. हा डिस्प्रपोर्शनेट रिएक्शन दाखवतो, म्हणजे सेम एलिमेंटचं ऑक्सिडेशन होणे आणि सेम एलिमेंटचं रिडक्शन होणे. सेम एलिमेंटचं ऑक्सिडेशन होणे आणि सेम एलिमेंटचा रिडक्शन. डिस्प्रपोर्शनेट, दोन वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळाले, डिस्प्रपोर्शनेट झाले. काय झालं, काय झालं, डिस्प्रपोर्शनेट. समजतंय का? येस ऑर नो? नेक्स्ट. येस, इथं बघा ग्रुप 17, व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. आणि हा आपण हॅलोजन्स मध्ये डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे. कशामध्ये डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे, कशामध्ये डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे, हॅलोजन्स मध्ये. जरा इथं लक्ष द्या. हे मोठपणा करू नका, इथे लक्ष द्या. मी काय सांगते थोडं बघून घ्या. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 4 आहे, क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.2 आहे, ब्रोमीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.5 आहे आणि आयोडीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे तर 2 आहे. ठीक आहे. आणि डाऊन द ग्रुप शेल वाढतात. इथं 2 शेल आहेत, इथं 3 शेल आहेत, इथं 4 शेल आहेत, इथं 5 शेल आहेत. म्हणजे डाऊन द ग्रुप हॅलोजनची साईज काय होते तर वाढते. फ्लोरीन हा असा बंड आहे की जो फक्त -1च ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. ते सोडून दुसरी ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवू शकत नाही. पण क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन जेव्हा फ्लोरीन बरोबर रिॲक्ट होणार आहेत, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन जेव्हा फ्लोरीन बरोबर रिॲक्ट होणार आहेत, +1, +3, +5 आणि +7 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. हायब्रिडायझेशन बघितलेलं की नाही आपण, sp3 लिनियर जॉमेट्री, sp3d बेंट टी, sp3d2 स्क्वेअर पिरॅमिडल आणि sp3d3 पेंटागॉनल बाय पिरॅमिडल. हे सगळे इंटर हॅलोजन्स आहेत. काय आहे हे बघा, इथे बघा, हा X जो आहे हा लार्जर ऍटम आहे, लार्जर हॅलोजन ऍटम. आणि हा कसा असणार आहे नेचर मध्ये, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. काय असणार आहे नेचर मध्ये, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. काय असणार आहे नेचर मध्ये, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि हा X डॅश आहे, हा स्मॉलर हॅलोजन ऍटम असणार आहे. आणि या स्मॉलर हॅलोजन ऍटमची हा कसा असणार आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्ह. तुम्ही म्हणणार मॅम हाऊ कम यू कॅन से इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हॅलोजन. म्हणजे इथं कंपॅरिझन मध्ये X डॅश ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असणार आहे, जास्त, आणि X ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असणार आहे, कमी. सो जेव्हा X2 प्लस काय X डॅश 2, आणि त्या केसमध्ये जो मोठा लार्जर ऍटम आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय +1 आहे. मग +1 × 2 आणि इथं -1 × 2 म्हणजे इथं काय येणार आहे तर 2 टाइम्स XX डॅश. 2 टाइम्स XX डॅश तो कोण फॉर्म होते, CLF, BRF, IF, नेक्स्ट BRCl, ICl. समजते का मी काय सांगितलं, IBR. पुढं ह्याची जॉमेट्री sp3 लिनियर जॉमेट्री, 3 लोन पेर आहेत. कसले लोन पेर आहे, 3 लोन पेर. पुढं परत X2 प्लस X डॅश 2 एनोच, द ऑक्सीडेशन स्टेट +3 है. सो +3 × 2 क्या आएगा तो +6. इथं हॅलोजन आहे, -1 × 2 -2 ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे जास्त. ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं 3 टाइम्स. मग इथं काय येणार आहे, का 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं समजते का, 3 × 2 = 6. प्रोडक्ट मिळताना 2 टाइम्स X डॅश काय मिळणार आहे तर 3. मग इथं प्रोडक्ट फॉर्म होतं ClF3, BrF3, ICl3 असे फॉर्म होतात. तुमचा जो X आहे फक्त X,
तो लार्जर ॲटम आहे आणि एक्स डॅश म्हणजे कोण आहे तर स्मॉलर ॲटम आहे. स्मॉलर ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आणि लार्जर ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी. +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवली ना याने. आता नेक्स्ट X2 प्लस काय आहे तर X-2. ह्या केसमध्ये जर ह्या हॅलोजन +5 दाखवायचा विषय आहे 10 ना इथं, मग -1 × 2 -2 याला मल्टिप्लाय काय करायला पाहिजे 5. सो इथं 2 टाइम्स X काय येणार आहे तर X काय येणार आहे तर 5. 2 टाइम्स X काय येणार आहे तर मग इथं फॉर्म होताना कोण सांगा फॉर्म होत आहे ClF5 BrF5 IF5 ICl5 एवढंच. ह्यापेक्षाही कमी होतात कारण परत त्या लॅटाईस मध्ये त्या साईजचा ऍटम बसायला पाहिजे. परत X2 प्लस X-2 जर ह्या हॅलोजन +7 दाखवलं 7 2 चा काय येणार आहे 14. X-2 -1 × 2 -2 याला मल्टिप्लाय बाय 7. सो इथं काय येणार आहे 2 टाइम्स X-7 आणि X-7 एकच आहे बाळांनो IF7. कोण आहे IF7. ह्याची हायब्रिडायझेशन sp3d3 पेंटागॉनल बायपिरॅमिडल आणि ह्याला अजून डिटेल मध्ये आपण पुढे बघणार आहे सगळ्या कंपाऊंड्सचा. ह्याचं sp3d2 स्क्वेअर पिरॅमिडल. कोण आहे स्क्वेअर पिरॅमिडल. ह्याचं बेंट टी आणि sp3d आणि ह्याचा sp3 लिनियर जॉमेट्री. कसली जॉमेट्री लिनियर. हे समजतंय सगळं आलंय लक्षात हे. Group 17 halogens. Halogens of group 17 combines with amongst themselves to form number of compounds known as interhalogens. कोणते कोणते interhalogens फॉर्म झाले X X ची ऑक्सिडेशन स्टेट +1 X-3 या X ची ऑक्सिडेशन स्टेट +3 X-5 या X ची ऑक्सिडेशन स्टेट +5 X-7 या X ची ऑक्सिडेशन स्टेट +7 where X is a halogen atom with a larger size and X dash is a halogen atom with a smaller size. More details of interhalogen compounds we are going to discuss in section 7.12. त्यातले थोडी आयडिया मी तुम्हाला आताच दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट ग्रुप 18. इथं बघा रे आतापर्यंत ग्रुप 18 हायड्रोजन बरोबर रिॲक्ट करत नव्हता आणि ऑक्सिजन बरोबर ही रिॲक्ट करत नव्हता, पण फ्लोरीन बरोबर रिॲक्ट करतो. कोणाबरोबर रिॲक्ट करतो फ्लोरीन. सो ग्रुप 18 इनर्ट गॅसेस नोबल गॅसेस केमिकल इनर्ट पण क्रिप्टॉन अँड झेनॉन हाउएव्हर रिॲक्ट डायरेक्टली विथ फ्लोरीन टू गिव्ह फ्लोराइड्स. हे डायरेक्ट कॉम्बिनेशन आहेत बाळांनो. टेम्परेचर लक्षात ठेवा. Xe गॅशियस प्लस F2 673 केल्विन 1 atmosphere XeF2 फॉर्म झाला. झेनॉन फ्लोराइड्स मध्ये XeF2 XeF4 XeF6 क्रिस्टलाइन आणि कलरलेस जे सबलाइम होतात रेडिली at 298 केल्विन and they are powerful fluorinating agent. कसले एजंट्स आहेत ते सगळे पॉवरफुल फ्लोरिनेटिंग एजंट. इथं बघा रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल म्हटलं ना लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इथं अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट काय +3 आणि जेव्हा ग्रुप 16 मेटल्स बरोबर रिॲक्ट करतो नॉन मेटलच असतो. काय असतो सो हा +3 तर हे काय असणार आहे तर -2. म्हणून काय केलं -2 × 2 काय येणार आहे तर -4 कारण 2 ऑक्सिजन आहेत. किती ऑक्सिजन आहेत म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय 4 आणि ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं तर 3 आणि प्रोडक्ट मिळताना Al2 होते. परत कॉपर सल्फाइड मध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +2 सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट -2 कॉपर सल्फाइड. मॅग्नेशियम मध्ये मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन +2 सेलेनियमची ऑक्सिडेशन स्टेट -2 मॅग्नेशियम सेलेनियम. हे बघा हे लक्षात ठेवायचं सीईटी साठी. टेल्युरियम हॅज द अनयुजुअल प्रॉपर्टी ऑफ कंबाइनिंग विथ गोल्ड मेटल टू फॉर्म टेलुराइड्स. गोल्ड टेलुराइड्स काय फॉर्म होत आहे गोल्ड टेलुराइड सीईटी.
Which of the following has an unusual property to combine with gold? Tellurium. Or tellurium combines with whom? Which is one of the unusual property. Combines with gold to form gold telluride. काय फॉर्म करताय? गोल्ड टेलराइड. आता बघा मेटल्स बरोबर हे लॉस शुड बी इक्वल टू गेन. मी तुम्हाला पहिलाच म्हटलं सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट काय +1, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काय -1. किती क्लोरीन आहेत 2, -1 × 2 -2 म्हणून सोडियमला मल्टिप्लाय बाय काय केलं 2, सो 2NaCl. मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट +2, ब्रोमीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 × 2 +2 -2 बॅलन्स झालं मॅग्नेशियम बोरोन. आता आयोनिक कॅरेक्टर जेवढं जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स तेवढा जास्त आयोनिक कॅरेक्टर. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची असते? फ्लोरीन. त्यामुळे मेटल फ्लोराइड सगळ्यात जास्त आयोनिक आणि मेटल आयोडाइड सगळ्यात कमी आयोनिक किंवा कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त असतो त्यांचं. सो इथं बघा आयोनिक कॅरेक्टर ऑफ हॅलाइड डिक्रीजेस इन द ऑर्डर ऑफ मेटल फ्लोराइड सगळ्यात जास्त आयोनिक, मग MCl, मग MbR, मग Mi, where M is the monovalent metal. The metals halides having metal with the higher oxidation state are more covalent than in the lower. हे बघा इथं याचं मीनिंग सांगते. तुमच्याकडे SnCl4 आहे आणि SnCl2 आहे. तर लोअर ऑक्सिडेशन स्टेट आयोनिक आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट कोव्हॅलेंट. PbCl4 आहे, PbCl2 आहे. सो PbCl2 आयोनिक, PbCl4 कोव्हॅलेंट. SbCl3 आयोनिक आणि SbCl5 कोव्हॅलेंट. UF4 आयोनिक म्हणजे लेस कोव्हॅलेंट कॅरेक्टर आणि UF6 मोर कोव्हॅलेंट. नाउ ग्रुप 18 नोबल गॅस डू नॉट रिॲक्ट विथ मेटल्स. ॲलोट्रॉपी आणि ऑक्झो ऍसिड्स आपण पॉइंट बघितलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण काय स्टार्ट करणार? ग्रुप 16 ऑक्सिजन अँड इट्स कंपाऊंड.